राजकारण केलं जातं आणि आपलं नाव त्यामध्ये टाकलं जातं. बघा, हा महाराष्ट्राचा विविध सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो. पहिल्यांदा हा विषय बघितला का एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा संदीप सर, विजय पंडित, हे सर्व नमिताताई मुंदडा, हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्षाचे. आणि पहिल्यांदा सभागृह म्हणजे एक माणुसकीच्या नात्याने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले. हा विषय कधी बघ, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही. त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी दोन जातीमध्ये जे तेढ निर्माण केलंय, लोक आज आमच्याकडं अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात. आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीय कोणी हे सर्व गोष्टी मानतात. ते पूर्वादी विचाराचा जिल्हा आहे माझा, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे. खूप काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील. आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये CDR जर तपासले, माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे. म्हणजे हा क्रम किती महत्त्वाचा आहे कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतं ते, म्हणून मला जास्त सांगायची काही गरज मी असं तो म्हणतोय आणि त्यांनी असंही सांगितलं की मी खंडणीच्या प्रकरणामध्ये मी आरोपी नाहीये, माझ्यावर खोटा आरोप केला जातो. खोटा जर माईक खाली घ्या. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसता हा माझा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये नसता मनोज सर माईक खाली घ्या सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे. जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्रात हा जेव्हा आला तेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांचे नावं, मास्टरमाइंडचे नावं सर्वांसमोर बोललो. सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला. पण सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये SP ची बदली झाली. आज सुद्धा CM साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यातला जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे. आणि पहिल्या दिवशीपासून काही मागणी करतोय, एका खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला 302चा गुन्हा हा गुन्हे झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे. आज सुद्धा मी CM साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल चालवा. आणि दुसरा विषय तो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कोणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या अरे मनोज सर माईक खाली घ्या ना प्लीज, काही दिसत नाहीये. बघा, ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू.
आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली. मोर्चा तुम्ही बघितला असेल. सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढं लोक तिथं जमले. लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे, त्या कुटुंबाची मागणी आहे. 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या. ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. पण वाल्मिक कराड असं म्हणतात की धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी सातत्याने होते. राजीनाम्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? संदीप सर, त्यांनी नैतिकता दाखवून जे 28 तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला, आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला. कुणालाही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. माझी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी. जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. पण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काही असं आणावर आलं तर खरं कुठं मला माहीत नाही, पण जे काही प्रकार हा घडला, 2 मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत. या 2 मोबाईलमध्ये सगळे CCTV आहे आणि सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत. म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून, त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत. काही गोष्टी तपास कसा चालू आहे, काय चालू आहे, काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे संपवली. बघा सत्ताधारी पक्षांचा लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी. मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं होतं सर? 7 से मैंने आज मुझसे बात की, मैंने उनको नहीं कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात की उस पर आपने कहा, उसके बाद में उसमें SP की वहाँ पर नए SP साहब आए, 2-4 जो भी उन्होंने चार्ज देने के बाद 2 नंबर जो धंधे थे वो बंद हो गए, कुछ लोग अटक हो गए, आज सरेंडर भी हो गए वाल्मीक कराड़. तो अभी तपास में गति है. पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीक कराड़ है, ये जो केस है, ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडनी के गुने में ही आज सरेंडर हुआ है. जो खंडनी का गुना है उसका कनेक्शन है वो 302 के साथ मिलता है. ये तो साफ साफ दिखाई दे रहा है ना. वो खंडनी के वजह से ही वहाँ पर वो विंड मिल पर कुछ तो भी बवाल हुआ और वो बवाल की वजह से 9 तारीख को ये जो कुछ घटना इसका कनेक्शन डायरेक्ट किए. तो आज भी हमने उनसे बात करते टाइम बोला कि 302 में उनको कट कर जो भी CDR जो भी निकलेंगे और वो CDR में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने की ये कोशिश की, इतने दिन से उनको भगा कर रखा, इतने दिन से उनको अटक नहीं होने दी, उनके भी लोग वहाँ पे लोग सामने आएंगे. अगर ये CDR अगर देखेंगे 6, 9 और 11 और वो 8 दिन का विषय, ये खुली किताब हो जाएगी. तब लेकिन उन्होंने मुझे आश्वासन दिया कि उसका जो भी उसके पीछे गुनेगार होंगे उसको सजा बिल्कुल मिलेगी. संदीप जी थोड़ा पुढे या. मुळात जवळपास एक मुळात अभी कितने बार बोलूँ मैं पहले दिन से बोल रहा हूँ. मैंने पहले दिन से जो भी मास्टरमाइंड है उसका नाम खुली तरह से बोला और मेरी नहीं,
जो भी आप बोल रहे 20-22 दिनों के बाद ये जो अटक हुई उसमें कहाँ से कहा जो भी मंत्री पद मिला है उसका वो छत्र छाया जो मिल रही है, इसलिए हम उनको बोल रहे हैं कि नैतिकता दिखा के उन्होंने राजीनामा। संदीप जी एक प्रश्न आहे संदीप जी